बुलढाणा जिल्ह्यातील विशेषतः खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागासाठी मंजूर करण्यात आलेली ऑनलाईन सेवा केंद्रे बेकायदेशीररित्या शहरी भागात कार्यरत असल्याने ग्रामीण नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करत टायगर ग्रुप खामगावच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। सरकारने GPS आधारित निकषांनुसार ग्रामीण व शहरी भागासाठी स्वतंत्र ऑनलाईन सेवा केंद्रांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। मात्र ग्रामीण भागासाठी मंजूर असलेली अनेक सेवा केंद्रे खामगाव शहरातच कार्यरत असल्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी तसेच सामान्य नागरिकांना विविध प्रमाणपत्रे व ऑनलाईन अर्जांसाठी शहरात येणे भाग पडत आहे। यामुळे त्यांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे। या प्रकरणी बेकायदेशीररित्या शहरात चालणाऱ्या ऑनलाईन सेवा केंद्रांवर तात्काळ कारवाई करावी, त्यांचे ID रद्द करून ते ग्रामीण भागातील पात्र बेरोजगार युवकांना देण्यात यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। टायगर ग्रुपच्या वतीने आम्ही आज एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आहे। आंदोलन यासाठी केलेलं आहे आम्ही की जे काही ग्रामीण क्षेत्रामध्ये जे काही ऑनलाईन सेंटर शासनानं दिलेले आहेत ते ऑनलाईन सेंटर ग्रामीण क्षेत्रात न चालता शहर भागामध्ये येऊन कामकाज चालू आहे आणि जे काही ग्रामीण क्षेत्राच्या लोकांना जो काही त्रास होत आहे येण्याचा जाण्याचा, ते त्यांना शारीरिक त्रास होत आहे, मानसिक त्रास होत आहे। त्याकरता आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे की ग्रामीण भागात जे ऑनलाईन सेंटर जे सुविधा चालू केलेले आहे हे ग्रामीण भागातल्या जनतेसाठी चालू केलेलं आहे। तर हे याकरिता आम्ही धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे।